अरे निवडणुका येतील जातील, कोणी वोट देणार नाही, पण मला विश्वास आहे महामाऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीचं सरकार आहे तोपर्यंत मायमाऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही। राख्या तुम्ही आम्हाला बांधलेल्या आहेत, त्या राखेला साक्षी ठेवून आम्ही सांगतो की भावाच्या नात्याने माझ्या मायमाऊलीला कोणतीही गोष्ट कमी पडू दिली जाणार नाही। आम्ही महायुती त्यांना नक्की झेंडूबाम देईल आणि झेंडूबाम म्हणजे झेंडूबाम आणि काम तमाम, मग दुसरं काय लावायची गरज त्यांना नाहीये। त्याचबरोबर केंद्रामध्ये आता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलेलं आहे, ते सरकार आपल्या विचाराचं आहे। उद्याच्याला त्यांच्याकडून देखील आपल्याला विकासाच्या करता मोठा निधी आणण्याचं काम देखील करायचं आहे, परंतु ते सगळं तुमच्या हातात आहे। तुम्ही जर उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मतदानाला जाल त्यावेळेस या सगळ्या योजना चालू राहाव्या असं वाटत असेल, आपल्याला दर महिन्याला हे सबलीकरणाच्या करता जी मदत जे काही रक्कम मिळते ती रक्कम मिळावी असं वाटत असेल तर मात्र तुम्ही ज्यावेळेस मतपेटीकडे जाल त्यावेळेस जिथं कमळ असेल, जिथं धनुष्यबाण असेल, जिथं घड्याळ असेल अशा ठिकाणी बटन दाबण्याचं माझी विनंती आहे। तो तुमचा अधिकार आहे, मी बळजबरी करणार नाही, तो तुमचा अधिकार आहे, परंतु विनंती करण्याचं तर आमचं काम आहे। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो आपल्या सगळ्यांना अधिकार दिलाय, संविधानाने अधिकार दिलाय, परंतु या सगळ्या राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता घेतलेल्या चांगल्या चांगल्या योजना पुढे अनेक वर्ष चालण्याच्या करता पुन्हा महायुतीचं सरकार आणण्याच्या करता माझ्या मायमाऊलींनी आशीर्वाद द्यावेत, पाठिंबा द्यावा, सहकार्य करावं आणि उद्याच्या 19 तारखेच्या रक्षाबंधनाच्या निमित्तानं जी राख्या तुम्ही आम्हाला बांधलेल्या आहेत त्या राखेला साक्षी ठेवून आम्ही सांगतो की भावाच्या नात्याने माझ्या मायमाऊलीला कोणतीही गोष्ट कमी पडू दिली जाणार नाही। 1500 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण घेतला तर या ठिकाणी काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं। कुणी म्हणालं तुम्ही महिलांना विकत घेता का, कुणी म्हणालं तुम्ही महिलांना लाच देता का। अरे नालायकांनो, तुम्हाला कधीतरी बहिणीचं प्रेम समजेल की नाही। अरे बहिणीच्या प्रेमाचं मोल नसतं, बहिणी ज्यावेळेस प्रेम करतात भरभरून करतात। आमच्या बहिणी तर अशा आहे एक वेळ स्वतः जेवणार नाही पण भावाला त्या ठिकाणी जेवू घालतील, आपल्या भावाकरता काही पण करण्याची त्या ठिकाणी इच्छाशक्ती आमच्या बहिणींमध्ये असते। त्यामुळे हे 1500 रुपयामध्ये बहिणींचं प्रेम कोणीच विकत घेऊ शकत नाही। अरे 1500 रुपये तर या ठिकाणी आमच्या बहिणींना दिलेली भाऊबीज आहे, ते प्रेम आहे। अरे आम्ही तुमच्या प्रेमातनं उतराई होऊ शकत नाही, पण जी काही राज्याची क्षमता आहे त्या क्षमतेच्या माध्यमातनं आमच्या बहिणींच्या संसाराला थोडासा हातभार आमचाही लागला पाहिजे, म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। परवा एक नेते म्हणाले 1500 रुपयामध्ये काय होतं। माझा त्यांना सवाल आहे, तुम्हाला संधी मिळाली होती, फुटकी कवडी पण तुम्ही आमच्या माता भगिनींना दिली नाही, आता आम्ही 1500 रुपये देतो, तुमच्या पोटात का दुखताय। भगिनींनो, या सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान राहावं लागेल ज्यांना तुम्हाला मिळणारे 1500 रुपये पचत नाही आहे। आणि दादा म्हणाले ते खरंय, आमचे काही मित्र गमती गमतीत बोलताना काही बोलतात, कोणीतरी म्हणतं पैसे वापस घेऊ। अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही। एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते। त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो, अरे निवडणुका येतील जातील, कोणी वोट देणार नाही, पण मला विश्वास आहे महामाऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीचं सरकार आहे तोपर्यंत मायमाऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही, हे या ठिकाणी सांगण्याकरता मी आलेलो आहे। लोकसभेसारखं मगाशी म्हटल्याप्रमाणे हे एक नरेटिव्ह, खोट्या अफवा, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अमक होणार तमक होणार अशा प्रकारची भीती घातली
परंतु माणूस एकदाच फसतो, पुन्हा फसत नाही. त्यांना माहीतच नव्हतं की हे सरकार एवढ्या लोकप्रिय आणि माझ्या भगिनींसाठी एवढ्या योजना आणेल, योजनांना तरतूद करेल, हे त्यांना वाटलं नव्हतं. आणि म्हणून या योजना बघून त्यांची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे. पण आम्ही महायुती त्यांना नक्की झेंडूबाम देईल. आणि झेंडूबाम म्हणजे झेंडूबाम आणि काम तमाम. मग दुसरं काय लावायची गरज त्यांना नाही आहे. आणि म्हणून अशा वृत्तीचे जे लोक आहेत यांना खऱ्या अर्थाने त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून जे लोक, तुम्हाला एकच सांगतो, तुमचे फॉर्म भरायचे राहिले असतील जुलै ऑगस्ट, आपण आता 17 तारखेला काही लोक म्हणतायत तुम्हाला पैसे मिळणार नाही, खात्यामध्ये जाणार नाही, हे फक्त सरकारने चुनावी जुमला केलाय. परंतु तुम्हाला एकच सांगतो, हा तुमचा भाऊ या ठिकाणी तुम्हाला शब्द देतोय, 2 माझे भाऊ पाठीशी आहेत उभे आणि अख्खा मंत्रिमंडळ आहे. येत्या 17 तारखेला तुमच्या खात्यात 2 महिन्याचे हप्ते जमा होणार म्हणजे होणार.